आहे जिथे लोकगीत आहेत, कोळी गीत आहेत. त्यानंतर संघ देखील स्पॉन्सरशिप करतायत आणि संघ स्पॉन्सरशिप केल्यानंतर टॉप 4 मध्ये पनवेल या ठिकाणी तो संघ जाऊन पोहोचलाय. मोहपाडा जेडी प्रस्तुत मॅचला सुरुवात होईल. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या दुपारच्या सत्रात. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सर्वांनाच एकत्रित घेऊन आलाय. खास करून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करत असताना सरपंच साहेब, त्यानंतर सरपंच मॅडम यांचं मोलाचं योगदान जे मात्र राहिलं या क्रीडा नगरीमध्ये दुमदुमतंय. आज हे क्रीडांगण अंतिम दिवस पहिल्या पर्वाचा. पहिलाच बॉल अमित गोलंदाजी मार्कवर आले, ज्यांच्याकडून उम्मीद आहे, परंतु समोर उभा आहे सनील, त्याच्या पाठमधून सिक्सर. टायमिंग आणि प्लेसमेंट अतिशय चांगलं नेहमीच या खेळाडूचं पाहायला मिळतं. खास करून राजेशजी हरे साहेब, प्रकाशजी गायकर साहेब, मंगेशजी डाबेराव साहेब, त्यानंतर इंद्रजितजी पाटील साहेब, रवींद्र तुळशीराम शिरोशी साहेब, दिलीपजी भोईर साहेब आणि एकनाथ शेठ दळवी, भाऊशेठ वाघ यांचं देखील विशेष सहकार्य या क्रीडा स्पर्धेला लाभलं. आमच्या आयोजक कमिटी भरपूर सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेते, त्यांचं मनापासून आम्ही कौतुक करू. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे अपील, विकेट आली. पहिला धक्का स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कानोळ बीला, पहिलं सुयश मंगलमूर्ती स्पोर्ट काचकुलीला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन, त्यांना साथ देण्यासाठी मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूला मिळाला तो अनिल. दुसऱ्या बाजूला अमित, ज्याची गोलंदाजी सातत्यानं आपण पाहतोय खूप चांगली होताना पाहायला मिळते. यानंतर सामना रंगताना पाहायला मिळेल यजमान संघ ज्यांचं आयोजन असं जय हनुमान मित्रमंडळ तोंडली. इथे टाकलेला हा चेंडू टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न होते, परंतु त्यांना बीट करत चेंडू सीमापार चौकार. धावा बनताना आपल्याला पाहायला मिळतील. खास करून दुपारचं सत्र, खेळपट्टी सिमेंटचे बॉल पडल्यानंतर बॅटवर आल्यानंतर ग्राउंड अतिशय सुबक आहे. नावे सासने गावाचं विशेष मी कौतुक व्यक्त करेल, कारण या मैदानावर अनेक क्रीडा स्पर्धा आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. असं असणार हे सुंदर असं ग्राउंड खास करून तोंडलीकरांना प्राप्त झालंय. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने अमितचा पंचांच्या बाजूला वळतील. पंचांचा मात्र अबांतरचा इशारा, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, व्हाईटच्या रूपाने जाऊन पोहोचेल आता 1-11 या धावफलकावर. 11 ऑन द बोर्ड, 11 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटचा थरार रणसंग्राम चौथ्या दिवसामध्ये खास करून विशेष आपण कौतुक व्यक्त करू 32 संघांचं, ज्या 32 संघांनी दिलेल्या वेळामध्ये उपस्थित राहिलेत. बंटी दादा उपस्थित होतात. बिग हिट आणि त्यांचं स्वागत केलंय एका राजेशाही फटक्यानं. षटकार, फुल टायमिंग. म्हणजे बंटीदाने या अगोदर कॉल केला होता पहिल्या मॅच साठी, प्रत्येक चौकार प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ते आले. सचिनने सांगितलं मी आहे मैदानाच्या आत, आणि पहिल्याच बॉलवर त्याने खेळला एक उत्तुंग षटकार. संघाची धावसंख्या वाढेल, पोहोचेल ते आता 17 या धावफलकावर. 17 ऑन द बोर्ड. स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कानोळ ए हा संघ मैदानाच्या आत. अमितवर खूप मोठं आक्रमण. इथे अजून एक फटका. बॅक टू बॅक हा दुसरा ब्लास्ट. सचिन ऑन फायर, सिक्सर. ब्युटिफुल बॅटिंग. ऍक्शन रिप्ले सध्याच्या घडीला तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स च्या माध्यमातून ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा कव्हर केली जाते. 23 ऑन द बोर्ड, 23 धावा. तिसऱ्या बॉलवर तिसरा येतोय का ते आपल्याला पाहायचं. ओ, चांगला चेंडू अमित कडून. पंचांकडे खूप मोठं अपील आहे, पंचांचा नकार आपल्याला पाहायला मिळेल. नॉट आउट. अनंत जाधव यांच्या वतीनं 200 रुपयाचं प्राइज आले सचिनच्या या 2 षटकारांसाठी. जेवढे षटकार येणार आहेत सचिन कडून तेवढे 100 रुपयाचं पारितोषिक.
अनंत जाधव साहेब यांच्या वतीने पारितोषिक आहे. त्यांनी सांगितलं बंटीदादाच पारितोषिक लावतोय, आम्ही का लावू नये, आणि त्यासाठी प्रत्येक षटकाराला इथे 100 रुपयाचं पारितोषिक आहे सचिन साडी जाधव साहेबांच्या वतीनं. हा सर्वांसाठीच, इथून पुढे जेवढे षटकार येणार आहेत त्यासाठी 100 रुपयाचं प्राइज. दापलकर धावसंख्या 23, 23 ऑन द बोर्ड. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना, क्रिकेटचा थरार रणसंग्राम, एक अप्रतिम आयोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. विशेषतः मी कौतुक व्यक्त करेल संपूर्णच आयोजक कमिटीचं, यांची मेहनत भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये कुणाल आहेत, सूरज आहेत, निलेश दादा आहेत, त्यांचे सर्व सहकारी, त्यांनी खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली आहे. विशेषतः सुषमाताई पद्मकर, श्रीराम पडवळ, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत तोंडलीचे, त्यांनी प्रथम क्रमांकाचं प्राइज देऊन या क्रीडा स्पर्धेला अजून सुबक बनवण्यामध्ये खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यानंतर प्रसिद्ध उद्योजक आहेत मुरबाड तालुक्यातील साहिलदादा नितीन तेलवणे, यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जे मात्र दिलेलं आहे. तृतीय क्रमांकाचं 11,000 रुपयाचं पारितोषिक मान्य श्री कमलाकर गोपाळ विषे, प्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांनी दिलेलं आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपयाचं संजयजी गोरले साहेब जे पोलीस पाटील आहेत तोंडलीचं, त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर पहिल्या ते चौथ्या क्रमांकाच्या आकर्षक अशा ट्रॉफी कैलासवासी इंदुबाई सीताराम बांगर यांच्या स्मरणार्थ श्री नंदकुमार सीताराम बांगर यांच्या वतीनं 4ही ट्रॉफीज आम्हाला मिळालेल्या आहेत, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर खास करून प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक असं चषक आहे, ज्याचं सौजन्य प्रदीप भास्कर बांगर ग्रामपंचायत अधिकारी यांच्या वतीनं. मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजसाठी चषक सौजन्य श्री भगवान अनंत शेळके, त्यांचं मनापासून आभार. मालिकावीराची सायकल जय हनुमान क्रिकेट संघ तोंडली यांच्या माध्यमातून लाभलाय, त्यांचं मनापासून आभार. ओ बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, रिले कॅच इथे झालाय. सचिनचा खेळ समाप्त. सचिन बॅक टू द पवेलियन. दापलकर धावसंख्या 25, 6 चेंडू 16 या धावसंख्येवर सचिन बाद. न्यू पॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. सौरभ मैदानामध्ये दाखल होतील. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम सो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. आज या क्रीडा स्पर्धेचा 4था दिवस. या 4थ्या दिवसामध्ये क्रीडा रसिकांची गर्दी देखील हळूहळू होताना पाहायला मिळेल. वाघाचीवाडी संघ ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचलाय. दुसऱ्या बाजूला कोरावळे संघ तो देखील टॉप 4 मध्ये एंटर झालेला आहे. आज सेमी 2 खेळण्यासाठी तो तयार होताना पाहायला मिळेल. ते कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. दोन्ही टीम कोरावळे आणि वाघाचीवाडी, जर आपण ऑनलाईन क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असाल तर 3:30चा रिपोर्टिंग आहे दोन्ही टीमला. इथे टाकलेला बॉल बिग हिट केला, मैदानाच्या आतमध्ये आला आणि आल्या आल्या सौरभने आपले इरादे स्पष्ट केलेत. येतोय सिक्सर. या षटकारासाठी देखील जाधव साहेबांच्या वतीने 100 रुपयाचं प्राइज आहे. 3 षटकार आतापर्यंत आले. सचिन साठी 200 रुपये आणि सौरभ साठी 100 रुपयाचं प्राइज. 31 धावा, 4 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे लाईन लेंथ पाहावी लागेल. योगराज बुटेरे सर यांचा अवंतरचा इशारा. व्हाईट बॉल, व्हाईटच्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 32 या धावफलकावर. 32 ऑन द बोर्ड. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा प्रत्येकालाच एकत्रित करत असतो. गोलंदाज तयार आहेत. फुल टॉस, पॅडवर आदळला. पंचांकडे लाऊड अपील आहे, पंचांचा मात्र नकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक क्रीडा रसिक या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर सर्वांचं जय हनुमान मित्र मंडळ तोंडली व ग्रामस्थ मंडळ तोंडलीच्या वतीनं सहर्ष स्वागत. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा प्रत्येकालाच एकत्रित करत असतो. प्रतीकच्या या षटकामध्ये आपण पाहिले 4 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळले. धावा खर्च केला त्या 8.
लेग बाईच्या रूपाने एक सिंगल या अगोदर पाहायला मिळाली. शेवटचा बॉल आहे का सर? लास्ट गो. ओके, शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज तयार होतील. प्रतीक. ओ, प्रतीकचा बॉल चांगलाच राहिलाय. खोलवर दर्जाचा चेंडू. एक सिंगल या बॉलवरील. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 34. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. 34 धावा. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं या क्रीडा स्पर्धेचं. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांमध्ये धावा आतापर्यंत आलेल्या 34. चला, थोडासा वेळ वाचवणं देखील गरजेचं राहील. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये जास्त ऊन असल्यामुळे पंचांची देखील बदली झालेली आहे. प्रवीण सर आता मैदानाच्या आतमध्ये जातील. भोजनाची वेळ झाली आहे. दुपारचं सत्र, परंतु पंचांचं देखील कौतुक करेल. सकाळी 8 वाजता घरून जे निघत असतात आणि संध्याकाळी जोपर्यंत शेवटचा सामना संपत नाही तोपर्यंत ते थांबतायत. भरपूर चांगली अंपायरिंग या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये आणि या विभागामध्ये सातत्यानं प्रवीण विषय सर आणि त्यांच्या जोडीला योगीराज बुटेरे सर असतील, मुकेश गायकर सर असतील, त्यांची भरपूर मेहनत राहिली आहे या क्रीडा स्पर्धेसाठी. गोलंदाज तयार आहेत. समोर अनिल. पहिलाच बॉल फुलटॉस. चांगला फटका. गॅप मधून चेंडू सीमा पार. अनिलचा वार. चौकार. तिसऱ्या षटकाची चौकाराने सुरुवात. या संपूर्ण स्पर्धेचा हालहवाला जर आपण पाहिला तर सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्ड देखील स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कानोळ ए च्या नावावर. जबरदस्त फलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली होती. इथे बिगेट. अमोल नाही थांबायला मागत. अमोलने ठोकला हा षटकार. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग, त्यांचे साथीदार, त्यांचे पाठी राखे आलेले आहेत आज मैदानावर कानोळचे, ते सपोर्ट करतायत अमोलच्या फलंदाजीसाठी. जाधव साहेबांच्या वतीने याही षटकारासाठी 100 रुपयाचं प्राइज असेल ते अमोलला. ब्युटिफुल बॅटिंग. गोलंदाज तयार आहेत. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा. चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला होती. अजून एक विकेट केला, परंतु इथे फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर. विकेट आली. अमोल यांच्या खेळीचा अंत. जल्लोष सुरू झाला काचकोलीमध्ये, कारण ही विकेट फार महत्वाची होती. फलंदाज अमोल बॅक टू द पॅव्हिलियन. चला, टॉस साठी संपर्क साधा. यानंतर होणारा सामना जयहनुमान मित्रमंडळ तोंडली आणि त्यांच्या विपक्ष मोहगर. आपल्याला विनंती, आपण लवकरात लवकर संपर्क साधा. मीटिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम समोर आपल्याला पाहायला मिळतं. एक अप्रतिम आयोजन, एक अप्रतिम नियोजन काय असतं हे तोंडलीकरांनी करून दाखवलंय. प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी त्यांच्या माध्यमातून घेतलेली आहे. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. चेंडू हवेत. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 46 या धावफलकावर. 46 धावा. आमच्या ग्रामस्थांनी विशेष साथ दिली या क्रीडा स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी. यानंतर सर्वच ग्रामस्थ जमतील, कारण यजमान संघ इन ऍक्शन. विकेटची संधी आहे, नाही चूक होणार. अजून एक धक्का कानोळ संघाला दिला आणि काचकोलीचे समर्थक सध्याच्या घडीला खुश आहेत. ज्या प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाज नितीन करतो. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या अगोदरच्या मॅच मध्ये अभि पडवळने सर्वांनाच खुश केलंय. ज्या प्रकारची बॅटिंग, खास करून सूरज विषय हा खेळाडू भरपूर महत्वाचा होता. क्षेत्ररक्षण त्याचं खराब राहिलं, गोलंदाजी खराब राहिली. बॅटिंगसाठी सेकंड बॉलवर तो आउट झाला, परंतु जिद्द सोडली नाही जयहनुमान तोंडली या संघाने. आणि अभि पडवळच्या वन मॅन शोच्या जोरावर संघ सेकंड राऊंड मध्ये दाखल झाला. आता सूरजची जिम्मेदारी वाढेल या मॅच मध्ये.
ती कामगिरी देखील फार महत्वाची राहील. जे बोले कोरावळे संघ, तुमचा कोणताही खेळाडू जर ऑनलाईन क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असेल किंवा तुमचे समर्थक घेत असतील तर त्यांना विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर आता ग्राउंडवर या. तुम्हाला दिलेल्या टाइम मध्ये उपस्थित राहणं देखील फार गरजेचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी. अचूकता आणि सातत्य काय असतं या षटकामध्ये पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी राहिली, जरूर धावा आल्या या षटकामध्ये 12, परंतु 2 विकेट देखील येतात. 4 विकेट 46 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त. अंतिम षटकात पाहूया कुणाला केलं जाईल आमंत्रित, कारण फलंदाजी चांगली आहे. मंगलमूर्ती स्पोर्ट क्लब 46 धावा आहेत. चौथ्या षटकाची सुरुवात जी मात्र आता होईल. चला थोडस फास्ट खेळा. प्रतीक चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. शेवटचं अंतिम षटक आहे आणि या अंतिम षटकात काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. अनिकेत आलेत अंतिम षटकात गोलंदाजीसाठी. हे षटक निर्णायक राहील. या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करेल टीम काचकोली. दुसऱ्या बाजूला कानोळ ए संघ जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करेल. स्ट्रायकर एनवर सौरभ आहे, ज्याच्या पाठमधून आपण आतापर्यंत एक षटकार पाहिलं. शॉटम पुल करायचं होतं. चांगला चेंडू राहिला. एष्टी रक्षण देखील भरपूर चांगलं राहिलं. कौतुक सातत्याने व्हायला पाहिजे क्रिकेट स्पर्धा खेळत असताना. मागील 8 ते 9 वर्ष मुरबाड तालुक्यामध्ये अनेक रथी महारथी खेळाडू सातत्याने घडत आहेत. नवनवीन अपकमिंग स्टार आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु त्यांची कामगिरी डेव्हलपमेंट होणं फार गरजेचं आहे. नवीन शिखर प्रथमतः आपल्या गावासाठी, तदनंतर तालुक्यासाठी, तालुक्यानंतर जिल्ह्यासाठी खेळणं फार महत्वाचं. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. सौरभचं आक्रमण येतोय, जबरदस्त सिक्सर. ब्रिलियंट टायमिंग. जाधव साहेबांच्या वतीने याही षटकारासाठी 100 रुपयाचं प्राइज. आणि आता इथून पुढे पारितोषिक बंद आहेत. धावफलकावर धावसंख्या 52. 52 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर 52 ऑन द बोर्ड. 52 धावा. इथे बिग हिट. सौरभच्या बॅट मधून फटका फसलाय. चेंडू हवे डाऊन द बॉल फिल्डर. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला षटकार गेला, आवाज येतोय. विकेट गेली, आवाज येतोय. मला वाटतं दोन्ही संघाचे समर्थक एकत्रच बसलेले आहेत आणि एकत्रच बसून या क्रीडा स्पर्धेचा ते आनंद घेतात. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 4/54. आणि गावात जायला देखील एकच रस्ता. हे फार महत्वाचं, म्हणजे मैत्री टिकवणं फार महत्वाचं. मैदान इथे गाजवतोय. सौरभ के बल्ले से निकलता बेहतरीन छक्का. सौरभ बल्ले बल्ले करतोय सध्याच्या घडीला. चांगलीच फलंदाजी. संघाची धावसंख्या 60. स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोळ हा संघ आपण पाहतोय. षटकार चौकारांची होती आतिषबाजी. धावफलकावर धावसंख्या 60. पहिल्या मॅच मध्ये उच्चांक गाठला. इथे टाकलेला हा चेंडू, पुन्हा एकदा पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 61 या धावफलकावर. 61 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटचा थरार रणसंग्राम आपण पाहतायत. दर्जेदार आयोजन या क्रीडा स्पर्धेचं. 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा, परंतु 2 ते 3 महिन्याची मेहनत आयोजक कमिटीचे पाहायला मिळाली. पाठवर चेंडू आदळतोय, कोणत्या प्रकारची धाव घेतलेली नाहीये. डॉट बॉल आलाय. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. त्या एक बॉल मध्ये कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. हा शेवटचा चेंडू फार महत्वाचा राहील तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. इथे जर डॉट आला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा ज्यावेळेस बॅटिंगसाठी येईल आत्मविश्वास वाढेल. इथे फिनिश जर षटकाराने झाली, गोलंदाजांचा देखील आत्मविश्वास वाढत असतो. हे फार महत्वाचं. गोलंदाज तयार. बिग हिट केलाय, नाही थांबणार आज सौरभ. सौरभच्या बॅट मधून अजून एक राजेशाही टोला येतोय. सिक्सर. पुन्हा एकदा 4 षटकांमध्ये धावा बनवल्यात 67-68 ची आवश्यकता. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कर्णधार.
तोंडली आणि मोहगर यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल. बिग बॅटल आहे. खास करून प्रकाशजी गायकर साहेब यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. थोड्याच वेळामध्ये सर्वच मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. चला टॉस साठी चला. दोन्ही टीमचे कर्णधार कुणाच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत निलेश दादा आपण याच्यानंतर एक इनिंग झाल्यानंतर लगेच निलेश दादा टॉस टॉस. विशाल दादा स्पष्टे यांना विनंती करतो या आपण. विशाल दादा आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला कॅप्टन आहे कुणाल आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन निलेश आहेत. मोहगर त्यांच्या विरुद्ध तोंडली यानंतर होणारी लढत दादांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक जे मात्र करतोय. महत्वाचा सामना आहे. 4 षटकांची लढत असेल. ओके चला चला ओपन करा तुमचा हात आणि ओके करा. आता स्पिन करा. टेल आणि टेल चला. थांबा कुणाल टॉस जिंकलाय. पहिला सामना देखील तुम्ही जिंकलेला. मोगर देखील पहिला सामना जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर 4 षटकांची लढत आहे. काय निर्णय घेशील? गोलंदाजी गोलंदाजी करण्याचा निर्णय जो मात्र घेतलेला आहे. गोलंदाजी करत असताना पहिल्या सामन्यात गोलंदाजांची लाईन लेंथ थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. त्याबद्दल काय बोलशील? त्याबद्दल तर आता काय बोलू शकतो कारण प्रॅक्टिस थोडी कमी आहे. पण आता आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करू. प्रॅक्टिसचा अभाव आहे. प्रत्येक जण आपल्या कामानिमित्त बाहेरच असतो त्यामुळे प्रॅक्टिसचा थोडासा अभाव पाहायला मिळतोय. समोर आता मोहगर संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट असेल आणि या अगोदर कधी सामना झालाय का मोहगर बरोबर? मोगर बरोबर तर अजून सामना झालेला नाहीये परंतु आम्ही 45 ते 50च्या दरम्यान त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. ओके ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दुसऱ्या बाजूला मोहगरचे कॅप्टन आहेत. आता बॅटिंग करायची. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता तुमचा? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असते पहिल्यांदा. परंतु आता बॅटिंग आहे. 4 षटकं 24 बॉल जिंकायचे. जोपर्यंत जिंकणार आहेत तोपर्यंत या स्पर्धेत टिकणार आहेत आणि ज्या वेळेस तुमचा पराभव आहे त्यावेळेस ही स्पर्धा तुम्हाला समाप्त आहे. त्याबद्दल काय बोलशील आणि कसं वाटलं आयोजन? आयोजन तर खूपच छान आहे. प्रथम मी कुणाल आणि निलेश मामांचं धन्यवाद मानेल. त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली आणि आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. आमचे बॉलर पण चांगले आहेत पण एक जरा जखमी आहे त्यामुळे थोडा बॅकअपला आहेत आम्ही. आणि फिल्डिंगमध्ये पण प्रयत्न करण्याचा चांगले फिल्डिंग करायचा प्रयत्न करू. माझ्याकडनं सुद्धा 2 कॅच सुटलेले आहेत त्यामुळे मी पण माझ्यात थोडा बदल करण्याचा प्रयत्न करेल. ओके सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की चुका सुधाराव्या लागतील जर तुम्हाला जिंकायचं असेल तर. ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जय हनुमान तोंडली. विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा जय हनुमान चषक तोंडली 2025 ही क्रीडा स्पर्धा 7 स्टार लाईव्ह इव्हेंट या चॅनलवर. धन्यवाद. चला हनु दादा आपली गँग घेऊन आपण आपली जागा घ्या. हनु दादा जरी ओनर आहेत संघाचे टी शर्ट त्यांनी सर्वांना दिलेत तीच जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर दिली कारण हनुदादाने एक शब्द टाकला की सगळे ऐकतात. हे फार महत्वाचं. ओ आडव्या बॅटनं चांगला फटका. जरी धावा जास्त असतील बोल्डवर पण मैदानाच्या जोपर्यंत आहे कल्पेश तोपर्यंत या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. ते त्याने पहिल्याच बॉलवर दाखवलाय. खणखणीत चौकार. समोर जी गाडी आहे त्यांना विनंती थोडीशी पुढे पार्क करा. समोर समोर रावगाव थोडीशी गाडी पुढे पार्क करा. काचेचे रिफ्लेक्स आहेत ते येत आहेत. धन्यवाद तुमचं मनापासून आभार. चला संपूर्ण आता आमचे व्हॉलंटियर स्वयंसेवक बॉल बॉय त्यांना विनंती आपली जागा घ्या कारण फायनल डे. उद्या तुम्हाला कोणच म्हणणार नाही की जागा घ्या. आजच संधी. सुधीर आलेत गोलंदाजी मार्कवर. इथे बिग हिट उंच पुरा फटका जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. कल्पेशचा वार हा येतोय. राजेशाही षटकार.
टप्प्यात आला की कार्यक्रम करतो. पोलीस दलात कार्यरत आहेत आणि काय फलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे कल्पेशची. 2 बॉलमध्ये 10 धावा. जबरदस्त बॅटिंग. तिसरा बॉल नाही नाही थांबणार आज कल्पेश. कल्पेशच्या बॅटमधून अजून एक सिक्सर. तिशबाजी मैदानाच्या आत. कल्पेश नावाचं वादळ गोंगावतंय. तिसरा षटकार येतोय का ते आपल्याला पाहायचंय लगातार. आणि इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी नकार जो मात्र दर्शवलाय. नाराज आहेत कल्पेश. एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 17 या धावफलकावर. पाठलाग भरपूर मोठ्या धावसंख्येचा करायचा, त्यामुळे याच प्रकारचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. 68चा पाठलाग आहे. प्रति षटकामध्ये 17 धावा बनवणं गरजेचं राहील. मंगलमूर्ती स्पोर्ट क्लब काचकोली या टीमला 17 धावा. रमेश ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळला. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे. 18 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. स्ट्रायकर इनवर बॅटर कल्पेश. आक्रमकता त्याच्या नसात आणि ज्या प्रकारची तो फलंदाजी करतोय प्रत्येकाचंच मन सध्याच्या घडीला जिंकलं जात आहे. ज्या प्रकारचे त्याचे शॉट सिलेक्शन आहे, फटके देखील प्रॉपर खेळले जात आहेत कल्पेशच्या माध्यमातून. सुधीर स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. कॉट अँड बोल्ड. कल्पेशचा खेळ समाप्त. धावा धावफलकावर. एक षटकाचा खेळ समाप्त. विजयासाठी लक्ष आता आपण पाहू. शेवटचे 18 चेंडू आहेत आणि 50 धावा आहेत. पीके प्रकाश आलेत गोलंदाजी मार्कवर. प्रकाश थोडस फास्ट खेळा. सचिन चला सचिन थोडी घाई करा, कारण अजूनही भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. हा सामना झाल्यानंतर 4 सामने फायनल आपल्याला कमीत कमी 5 वाजता तरी चालू झाली पाहिजे, म्हणजे उजेडामध्ये सर्व होईल. बक्षीस वितरण सगट. चला गोलंदाज तयार. पीके प्रकाश. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आता ज्याच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे तो रमेश. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. इथे बिग हिट. कडक षटकार. मंगलमूर्ती स्पोर्ट क्लब काचकोली सध्याच्या घडीला धावफलकावर धावसंख्या 25. 68चा पाठलाग करायचा 4 षटकात. रमेशच्या बॅटमधून षटकार पाहिला प्रकाशच्या विरोधात.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते पाहायचंय. हो, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते पाहायचंय, परंतु रमेशने नकार दिला. 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. फार महत्वाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा थरार रंगतोय. गोलंदाज तयार आहेत. इथे राखलेला हा चेंडू सुंदर गोलंदाजी. चेंडू आलाय डॉट. ही खासियत राहिली आहे खास करून प्रकाश कडून. एखादा चेंडू खराब पडल्यानंतर कमबॅक करण्याची ताकद तो सातत्याने ठेवतो. विश्वास आहे संघाचा. 4-5 षटकांचा ज्यावेळेस सामना होता प्रकाशने 2 षटकं टाकली होती. संघाचा मुख्य गोलंदाज येतो आणि तेच दाखवतोय सध्याच्या घडीला. परंतु रमेश समोर फुलटॉस बिग हिट केलाय. चेंडू जाईल आता सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक रमेशचा खणखणीत षटकार. दादा कडव यांच्या वतीने एक पारितोषिक येतात 500चं. रमेशच्या बॅटमधून एक षटकार आला तर या ओव्हरमध्ये 14-35चं समीकरण. या बॉलवर जर या ओव्हरमध्ये अजून 2 चेंडू शिल्लक आहेत, त्यामध्ये जर एक षटकार आला तर दत्तादादा कडव यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज आहे बॅटर रमेशसाठी. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आत. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू फटका फसलाय. कॉटन बोर्डची संधी आहे. फलंदाज बाद. 2 फलंदाज बाद झालेत. ज्यांच्या बॅटमधून धावा येत होत्या ते दोन्ही कॉटन बोर्ड झालेले आहेत. फलंदाज बाद. समालोचन कक्षाच्या सरळ समोर जी 4 व्हीलर आहे त्यांना विनंती थोडीशी बाजूला पार्क करा. 4 व्हीलर समालोचन कक्षाच्या सरळ समोर स्क्वेअर लेग पंच आहेत त्यांच्या मागच्या बाजूला. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. फुलटॉस. आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. आणि तिथे मिसअंडरस्टँडिंग. तिसऱ्या पंचांची मदत. रनआउट तर आहे पण कोण. डिसिजन पेंडिंग आहे आणि धगधग इथे प्रत्येकाचीच वाढली आहे. आउट कोण ते आपल्याला पाहिजे. आउट तर आहे 100%. काचकोलीचा एक फलंदाज बाद आहे पण तो बाद कोण. अमित. बॅक टू द पेव्हिलियन. बिग लॉस ऑफ काचकोली. फलंदाज बाद. अमित बादत 34 झालेले आहेत 2 षटकात आणि 34च पाहिजे 2 षटकात. 17-17चा आस्किंग रन रेट होता. 17-17चा राखलेला आहे आणि 17चाच आवश्यक. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत आहे मैदानाच्या आत. 5वा सामना आजच्या दिवसातील.
आमच्या पंचांच्या चेहऱ्यावर योगीराज बुटेरे सरांच्या स्मित हास्य पाहायला मिळालं, कारण आज आहे पगाराचा दिवस. धावफलकावर धावसंख्या 34. तर या षटकामध्ये कामगिरी कशा प्रकारे होतीये ते पाहायचंय. सचिन आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. भाऊ थोडं टाइम वर लक्ष द्या. खेळाडूंना सातत्याने सूचना करा. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. सचिन गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर फलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय तो नितीन. नॉन स्ट्रायकर एंडवर अंकित अनिकेत. आणि हा चेंडू इथे डॉट. चेंडू निर्धाव. इथे गोलंदाजी फार महत्वाची राहील. सचिन छोटासा रनअप परंतु वेगात चेंडू टाकतोय हे तितकंच महत्वाचं. स्वर्गीय रुपेश दादा कंठे प्रतिष्ठान कानोळ 1. इथे बिग हिट फ्लॅट सिक्सर. टेन बॉल 28. 10 चेंडू 28. इथे बॅटचे एज, तिथे यष्टीरक्षक भरपूर दूरवरती राहतील. एक सिंगल आली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. 9 चेंडू 26 आवश्यकता. 9 चेंडू 26. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. यानंतर इन ऍक्शन मध्ये यजमान पाहायला मिळतील. यजमानाची कामगिरी कशी होते ते पाहायचं. सूरजवर लक्ष आहे सर्वांचं. पहिल्या मॅच मध्ये 6 मिस फील्ड, 6 अवांतर बॉल आणि पहिल्या बॉलवर आउट ही त्याची कामगिरी राहिली या स्पर्धेत. आता दुसऱ्या मॅचवर त्यावर सर्वांचं लक्ष आहे. इथे बिगेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते पाहायचं. एक धाव या बॉलवर. 8 चेंडू 25 धावा. इथे राखलेला हा चेंडू. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. ओ फेकी खराब आहे. बॅकअप आहे का ते पाहायचं आपल्याला. आणि तिथे 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 45. काय सर शॉट आहे की नाही ते रनआउट आहे का. ओके. ओयुटी फलंदाज बाद. अजून एक धक्का.
धापलकावर धावसंख्या 45. पहिला चेंडू डॉट बॉल. पहिला चेंडू आलाय डॉट. पहिला चेंडू निर्धाव. शेवटचे आता 5 चेंडू आहेत आणि 26 धावा. चला क्षेत्ररक्षणासाठी लगेच तयारी करायची आहे. जर्मन तोंडली आणि मोगर आपण तयारीत राहा. सलामीच्या बॅटरसाठी 5 चेंडूंचाच खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट. वडा कॉट. जबरदस्त झेल. फलंदाज बाद. हवा मार. 4 बॉल 23. षटकार मार. बॉल बाहेर मार. कुमार आणि आल्या आल्या मारलाय बाहेर. षटकार. प्रवीणदादा पडवळ यांना विनंती आपण यायचं व्यासपीठावर. प्रवीणदादा पडवळ मागील मॅच मध्ये भरपूर पारितोषिकं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. प्रवीणदादा पडवळ, तदनंतर पद्माकरजी पडवळ साहेब, तदनंतर खास करून जे किसनजी चिखले जे ओनर आहेत जर्मन क्रिकेट संघ तोंडलीचे, तदनंतर प्रदीप पडवळ, प्रदीप बांगर, हनुमंत सोनावळे, चेतन विशे, मयूर विशे, राहुल बांगर प्रस्तुत केलेला संघ आहे. गोलंदाज तयार. इथे बिग हिट और याचे रन. बॅक टू बॅक दुसरा षटकार. कुमार तुमार आणि 2 बॉलवर 2 षटकार खेळलेत. सामना आला 2 बॉल 11. दोन बॉल. ओ पंच वॉर्निंग करा वॉर्निंग. कानोळ संघ भरपूर वेळ तुम्ही खर्च करतायत. प्रत्येक बॉल झाल्यानंतर टीम मीटिंग आहे. तेवढीच महत्वाचा सामना आहे. 2 बॉल 11 धावा. कुमार मैदानाच्या आत. 2 मारलेत कुमारने. तिसरा येणार का ते पाहायचं. आणि इथे इथे काय घडलं ते पाहायचंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 22चा चौकार. 1 चेंडू 7. कुमार आला मैदानाच्या. 2 षटकार 1 22चा चौकार. गिरीजादा भांगारा यांना विनंती. गिरीजादा आपण व्यासपीठावर यायचं. कामगिरी कामगिरी. 1 चेंडू 7 कंपल्सरी चेस आहे. इथे जर गोलंदाजाने अवांतर टाकला नाही तर सामन्यामध्ये वर्चस्व राहील कानोळचं. पण जर कधी अवांतर चेंडू आला, कुमार आहे समोर, त्याची ताकद भरपूर मोठी आहे. जी मॅच असं वाटलं होतं की संपल्याच जमा आहे, त्या मॅचला शेवटच्या बॉलवर घेऊन आला. 1 चेंडू 7 धावा. हा चेंडू फार निर्णायक आहे. दबाव समसमान. गोलंदाज तयार. 1 बॉल 7 आणि इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका. परंतु या सामन्यात स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कानोळ संघ विजयी झाला. विजयी संघाचं अभिनंदन. चला सचिन टाकले नाही कोर तुम्ही.
किताब चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. जन्म सौरभ मॅन ऑफ द मॅच. सौरभ आपण यायचं मॅन ऑफ द मॅच.